खाऊ नाही देत का? मालक खाऊ नाही देत. घराला नेव देते तर कोवराच नेव देते, कटरीला नाही देत. आता आम्हाला टरबूज आहे, जवळपास 7 किलोमीटर आहे. आता म्हणजे एका टरबुजाचं वजन किती असेल? 7 किलो असेल माझे. एका टरबुजाचं वजन 7 किलो. 5 किलो 3 किलोच्या वर असतं काय. अच्छा. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता आज मी बघण्यासाठी आलो आहो टरबुजाची वाडी. तर उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त आवडणारा आणि सर्वात जास्त लोकप्रिय फळ म्हणजे टरबूज. तर या टरबुजाची वाडी एका शेतकऱ्याने खूप छान पद्धतीने इथे लावलेली आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता यांचे हे टरबुजाचे आता तोडणी चालू आहे. तर यांनी 2 एकराच्या प्लॉटमध्ये टरबुजाची शेती केलेली आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की या टरबुजांचा साईज 5 किलो 7 किलो 8 किलो अशाप्रमाणे एका टरबुजाचं साईज झालेलं आहे मित्रांनो. आणि आणि ही वाडी लावण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागली किंवा आपले उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारची दक्षता घेतलेली आहे, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये ही माहिती माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. ही पूर्वी नदी किंवा रेती अशा ठिकाणी टरबुजाची शेती केल्या जात होती, पण आता शेतीमध्ये सुद्धा या टरबुजाची शेती केली जाते. तर तुम्ही बघू शकता की हे यांच्या शेतावरती हे टरबूज तोडणी आता चालू आहे. तर तुम्ही हे टरबुजाचं साईज बघू शकता की एका टरबुजाचं वजन किती असेल. टरबूज वाडी ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते आणि टरबूज लावल्याने शेतकरी आर्थिक मजबूत होऊ शकते. तर मित्रांनो ही टरबुजाची शेती करणारे शेतकरी रूपचंदजी गाणी आपल्यासोबत आहेत. तर त्यांनी या लागवडीसाठी कशाप्रकारे मेहनत घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये हे टरबूज आहे. तर या टरबुजाचं वजन लगभग 7 ते 8 किलोच्या जवळपास आहे मित्रांनो. तर आपण त्यांना विचारू की त्यांनी हे उत्पादन घेण्यासाठी कोणत्या प्रकारची दक्षता घेतलेली आहे. तर काकाजी नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा की तुम्हाला ही टरबुजाची वाडी लावण्यासाठी लगभग किती खर्च आलेला आहे? जवळपास 50,000. 50,000. तर 50,000च्या टरबुजाच्या वाढीसाठी तुम्हाला किती एकर जागा लागलेली आहे टरबूज वाडी लावण्यासाठी? 1 एकर. म्हणजे 1 एकरामध्ये तुम्ही हे टरबूज वाडी लावलेली आहे. तर याला जसं तुम्ही उत्पादन घेण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे औषधे वापरले? सुरुवातीपासून 1261 84 052 13 अच्छा. त्याच्यानंतर 20 अच्छा. अशा पद्धतीचे एक टेप बाय टेप देत राहावं लागतं. अच्छा. आणि शेवटच्या जे पकवाच्या वेळेस त्याला आम्ही 0050 टाकतो, म्हणजे तो गोळीवर येते. अच्छा. तर यांना जसं आता हे टरबूज आहेत तर याचं उत्पादन म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये यांची लागवड केली जाते? डिसेंबरच्या 15 तारखेला लागवड केली होती. अच्छा. म्हणजे डिसेंबरच्या 15ला लागवड तुम्ही केलेली आहे. तर आतापर्यंत तुम्ही याची तोडणी किती वेळा केलेली आहे? याची आता तोडणी पहिला तोडा चालू आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही हा पहिला तोडा तोडून राहिले. तर नंबर 1चा माल म्हणतो. नंबर 1. तर याच्यामध्ये जसं तुम्ही हा कोणत्या मार्केटला तुमचं माल जाते? मी प्रायव्हेट बाहेर जाते, दिल्ली. आता हे जे गाडी होऊन राहिले हे आता दिल्लीचे आहे. अच्छा. दिल्लीवरून म्हणजे घेण्यासाठी आले आहेत. तर आता हा तुमच्याकडून जो माल आहे तो किती रुपये रेटप्रमाणे घेत आहे? 12 रुपये प्रमाणे. म्हणजे 12 रुपये के जी. तर एका टरबूजाची किंमत म्हणजे एक टरबूज हा 12 रुपये के जी प्रमाणे जाते. तर मित्रांनो जवळपास 100 रुपये म्हणजे एका टरबूज 100 रुपयाच्या जवळपास जाते. अच्छा. आणि ह्या लागवडीसाठी जसं तुम्हाला म्हणजे एक प्रकारे जसं या झाडांना कीड लागू नये यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे औषध फवारणी केली? त्याचं कसं आहे, जेव्हा आपण त्या झाडावर कोणत्या प्रकारची बिमारी येते त्याप्रमाणे त्याची इन्सेक्टिसाइड द्यावं लागते. अच्छा. म्हणजे वेळोवेळी याने याच्याकडे हे शेती आहे इंटरेस्टिंग, त्याच्यामुळे याला शेतीकडे पाहत राहावं लागतं. अच्छा. म्हणजे रोग येणं केव्हा येईल, वातावरणानुसार केव्हाही बदलू शकते. वातावरणानुसार केव्हाही बदलू शकते.
तर ही टरबूज शेती केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी कोणत्या प्रकारचे आणखी लागवड करता? हे टरबूज निघाल्यानंतर पुन्हा याच मर्चिंगवर हं. ढेमस लावतो. अच्छा अच्छा. मागच्या वर्षी मी ढेमस लावला होता. हं. 1 एकरामध्ये जवळपास 2 लाखाचा ढेमस विकला. हं. म्हणजे याच ठिकाणी तुम्ही ढेमशाची पण हो. शेती करता? डबल. अच्छा अच्छा. तर आता तुम्ही 1 एकरामध्ये किती लगभग म्हणजे किती रुपयांचं उत्पन्न घेतलेलं आहे आतापर्यंत? 2 लाखाचं उत्पादन घेतलं मागच्या वर्षी. पुन्हा याही वर्षी आता घेऊ. अच्छा, 2 लाखाचं उत्पादन. एकरामध्ये. अच्छा, एका एकरामध्ये 2 लाखाचं उत्पादन तुम्ही घेतलं आहे. ढेमसचा. अच्छा. तर नवीन युवा शेतकऱ्यांसाठी किंवा नवीन युवा पिढीसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? हो, दे कोणी मार्गदर्शन विचारला तर मी त्यांना या शेतीबद्दल जास्त सांगू शकतो ना. अच्छा. अशा पद्धतीने करता येईल मला. तर ही तुम्ही टरबूजाची शेती किती दिवसापासून करत आहात? मी जवळपास 3रा वर्ष. 3 वर्षापासून तुम्ही ही शेती करत आहात. पाण्याचा स्रोत कशा प्रकारे यांना दिले? हे ड्रीप लावलेली आहे. म्हणजे ड्रीपद्वारे यांना ठिबक सिंचन पद्धतीद्वारे? ठिबक सिंचन. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी लागत असतं? कमी लागतं. अच्छा, म्हणजे त्याला कमी पाण्यामध्ये पण आपल्याला हे शेती करता येते. तर पूर्वी जसं टरबूजाची जी शेती आहे एकतर रेतीमध्ये केल्या जात होती, तर त्याच्यामध्ये थोडा उत्पन्न जास्त मिळत होता असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर तुम्ही जसं आता इथं जमिनीवरती केली आहे तर याचा काही फरक आहे का? जमिनीवर जर तुम्ही ड्रीप जर लावल्या नाही तशी टरबूजची शेती करण्यात काही मजा नाही. अच्छा, म्हणजे होतच नाही. होतच नाही. ड्रीप शिवाय होत नाही. ओके. आणि जो क्वालिटी बनवायची आहे ती क्वालिटी ड्रीप शिवाय किंवा मर्चिंग शिवाय होत नाही. अच्छा अच्छा. तर खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून. तर मित्रांनो, यांनी बघा हे टरबूजाची शेती कशा प्रकारे केलेली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. हे बघू शकता, हे शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ही गाडी दिल्लीला जाणार आहे. तर या गाडीमध्ये पूर्ण माल लोड करून हे गाडी दिल्लीला जाणार आहे. तर तुम्ही विचार करू शकता की एका KGवर 12 रुपये मिळतात. तर एका टरबूजाची किंमत 12 रुपये KG प्रमाणे आहे. तर त्यांना विचार करा की एक टरबूज जर 7-8 किलोचा असेल तर 100-150 रुपयाचा टरबूज होते. तर टरबूजवाडी ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते आणि टरबूजाचं जर उत्पन्न जर चांगलं झालं तर शेतकरी हा आर्थिक मजबूत होऊ शकते. तर मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि शेतकरी बंधूंसाठी एक लाईक अवश्य करा. थँक्यू. तर